हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना. आजचा जो मेसेज राहणार आहे तो 48 अवर्ससाठी राहणार आहे. आता तुम्ही ज्या पण थॉटमध्ये आहात, ओके, आता ते तुम्हालाच माहिती आहे की तुम्ही कोणत्या थॉटमध्ये आहात. तुमच्याशी जर हा मेसेज रेझोनेट जर झाला, जर मॅच झाला मेसेज, तर नक्की ह्या एनर्जीला क्लेम करा. बघूया तुम्ही आत्ता कोणत्या थॉटमध्ये, कोणत्या विचारामध्ये आत्ता सध्या आहात. मला असं वाटते कोणत्या तरी दोन गोष्टींमध्ये आय थिंक तुम्ही अडकला आहात. कोणत्या तरी गोष्टीचा 2 कार्ड्स आलेत आपल्याला, पेंटिकल्स आणि वॉन्ड्स. कोणत्या तरी दोन गोष्टींमध्ये अडकला आहात तुम्ही. एक तर रिलेशन आणि फायनान्शियली, अशा दोन गोष्टींमध्ये डेफिनेटली तुम्ही काहीतरी विचार करतात. हा जर मेसेज तुमच्याशी रेझोनेट जर झाला तर नक्की क्लेम करा ह्या एनर्जीला आणि एक्सचेंज तर कराच करा आणि कमेंट्समध्ये नक्की लिहा. पण मला असं वाटतं की न्यू स्टार्ट तुमच्या लाईफमध्ये काहीतरी होत आहे आणि हे जे आता येणार आहे ना, हे स्टेबल राहणार आहे तुमच्या लाईफमध्ये. काहीतरी फास्ट ॲक्शनमध्ये, फास्ट एनर्जी सहित तुमच्याकडे काहीतरी येत आहे 48 अवर्समध्ये. दोन गोष्टींचा विचार करता. एक तर तुमचं लव्ह लाईफ, डेफिनेटली काही ना काहीतरी तुम्ही तिथं विचार करताय. आणि दुसरं म्हणजे पेंटिकल्स, म्हणजे की पैशा संदर्भातल्या काहीतरी गोष्टींचा नक्की विचार तुम्ही करताय. अशा दोन गोष्टींमध्ये आत्ता सध्या तुम्ही अडकला आहात. ओके, दोन सिच्युएशनमध्ये असं असेल की लव्ह लाईफमध्ये अशा काही सिच्युएशन आत्ता निर्माण झालेल्या असेल जिथं तुम्हाला डिसिजन घेता येत नाही. फॅमिली ॲडजस्ट करायची, पैशा संदर्भातल्या गोष्टी, की आपली लव्ह लाईफ किंवा रिलेशन, ह्या गोष्टी पण असू शकतं. पण एस ऑफ कपची एनर्जीज येते. एस ऑफ कप तुम्हाला हे सांगतं की न्यू काहीतरी स्टार्ट होते. ओके, ज्या गोष्टीचा आत्ता तुम्ही विचार करताय ना, त्याच्याहीपेक्षा बेटर आणि त्याच्याहीपेक्षा काहीतरी चांगलं तुमच्या लाईफमध्ये येते. ह्याच्यासाठी फक्त एक गायडन्स घेऊया. तुमच्यासाठी काय गायडन्स येते चेक करूया. मेसेज रेझोनेट झाला तर नक्की नक्की एनर्जीला नक्की क्लेम करा. पेंटिकल्स, जास्त आत्ता पैशाचा विचार करताय. ओके, काहीतरी दोन गोष्टींमध्ये अडकलाय, पण जास्त पैशा संदर्भात पण न्यू येते. न्यू काही ना काहीतरी तुमच्या गोष्टी, तुमचे रस्ते खुलले जाणार आहेत. कारण एस ऑफ कप पण तुमच्या लाईफमध्ये एंटर करणार आहे आणि हे जे आता काही येणार आहे ना, ते स्टेबल नक्की 48 अवर्समध्ये तुम्हाला काही ना काहीतरी म्हणजे एक साईन मिळेल. डाऊटमध्ये, डाऊट तुम्हाला स्वतःवर तरी आहे किंवा काही इतर गोष्टींवर. पेंटिकल्स, सगळे चांगले कार्ड आलेत. एसमध्ये सगळे कार्ड आलेत. ओके, डाऊटमध्ये मला असं वाटतं की खूप गोष्टी ज्या ट्राय केल्यात ना तुम्ही, म्हणजे प्रयत्न खूप केलाय काहीतरी गोष्टीमध्ये. ओके, 48 अवर्ससाठी तुम्ही जो प्रयत्न केलाय किंवा तुम्ही जो वेट करताय ना, आय थिंक मला असं वाटतं की तो येणार आहे तुमच्याकडं. द सनचं कार्ड आलंय. म्हणजे म्हणतो ना आपण, जो तुम्ही जे पास्टमध्ये जे कर्माच केलेत ना, त्याचा आता आउटकम तुम्हाला डेफिनेटली मिळणार आहे. नवीन काही ना काहीतरी तुम्हाला मिळणार आहे. नवीन म्हणजे ज्या गोष्टीसाठी तुम्ही इथं सगळं उभं केलंय ना, ह्या गोष्टी वॉन्ड्समध्ये ज्या गोष्टी तुम्ही उभ्या केल्यात ना, त्याचा आउटकम तुम्हाला डेफिनेटली 48 अवर्समध्ये मिळणार आहे. पेंटिकल्स 2 वेळेला कार्ड आलेत. फायनान्शियली गोष्टी, असं मला वाटतं की तुम्ही फायनान्शियली आत्ता काहीतरी अडकला असाल. फायनान्शियली गोष्टीसाठी काय विचार करत असाल तर डेफिनेटली ग्रोथ येते आणि तुमचं काम पण होणार आहे 48 अवर्समध्ये. ओके, हा मेसेज तुमच्याशी जर रेझोनेट झाला तर नक्की या एनर्जीला क्लेम करा. श्री स्वामी समर्थ.